नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची जे काही अकाउंट विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे, तर या विषयाची आपण तयारी करून गेल्या आणि या विषयामधलं आपलं तिसरं प्रकरण चालू आहे भागीदारीची पुनर्रचना। आणि या भागीदारीच्या पुनर्रचनेमधला भागीदाराचा प्रवेश या प्रकरणातलं जवळपास आपण या अगोदर मला वाटते 6 काहीतरी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे 6 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत। आज या ठिकाणी आपल्याला 7वं उदाहरण, जे की या प्रकरणामधलं भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे। भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं 7वं उदाहरण आहे भावेश आणि चंद्रा यांचं उदाहरण आहे। अत्यंत महत्त्वाचं आहे, थोडंसं इतर उदाहरणापेक्षा हे वेगळं उदाहरण आहे, त्यामुळं थोडंसं हे उदाहरण समजून घेत असताना तुम्ही काय करायचं, या प्रकरणाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी समोर ठेवायच्यात, पुस्तक समोर ठेवायचे आणि मी गणित सांगत असताना तुम्ही पण ते सोबत सोबत सोडवण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून मी सांगत असताना तुम्ही जर सोडवलात तर जेणेकरून तुम्हाला पण समजते की बाबा कसे परिणाम करायचे, कुठे परिणाम करायचे, कोणत्या पदाचा परिणाम कुठं आणि कसा करायचा, कोणती संभावना कशा प्रकारे सोडवायची, ही तुम्हाला थोडीशी काय होईल आयडिया येईल। ठीक आहे, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील। तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, किंवा आम्हाला तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक होऊन जाऊ द्या, आहे का नाही। हा, तर बघा मग आपण वेळ न लावता सुरू करूता उदाहरण नंबर 7 भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधलं उदाहरण नंबर 7 भावेश आणि चंद्रा यांचं। तर बघा या प्रकारचं उदाहरण आहे। आता या उदाहरणामध्ये त्यांनी काय केले बघा, त्यांनी करणार काय, सगळं काय आपल्यालाच करायचे। हा, तर या उदाहरणामध्ये बघा त्यांनी काय केलंय, या ठिकाणी 3:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत। कोण कोण आहेत, भावेश आणि चंद्रा हे 3:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत। त्यांचा 31 मार्च 2018 रोजीचा एक ताळेबंद दिलाय, म्हणजे जुना ताळेबंद दिलाय आणि काही समायोजना दिल्यात। मग जुना ताळेबंद आणि समायोजनांच्या आधारे आपल्याला काय करायचंय, नफा तोटा समायोजन खाते, त्यांनी काय काय सांगितले बघा एकदा। हा, त्यांनी सांगितले बघा, पुनर्मूल्यांकन खाते यालाच नफा तोटा समायोजन खातं म्हणतात। नंतर भागीदारांची भांडवल खाती, त्यानंतर संस्थेचा नवीन ताळेबंद, आणि त्यांनी सांगू अथवा न सांगू आपण एक छोटंसं रोख खातं तयार करायचं। खाते कशा प्रकारे करायचे तर बघा, या प्रकारचं एक पुनर्मूल्यांकन खातं करा 10 ते 12 ओळीचं। त्यानंतर या प्रकारचं भागीदाराचं भांडवल खातं करा 10 ते 12 ओळीचं। त्याच्यानंतर पुढे बघा, या प्रकारचा एक ताळेबंद करा, जवळपास एका पानाचा ताळेबंद तयार करा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित लिहिता येईल। आणि सोबतच एक रोख खातं तयार करा, या प्रकारचं एक 5-6 ओळीचं रोख खातं तयार करा। ठीक आहे, चला मग आपण वेळ न लावता आजचं हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सुरू करूता, पण तुम्ही पण सोबत सोबत हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे काय होईल ते उदाहरण समजेल। काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला तुमच्या अडचणी कळवू शकता, ह्याच्यातलं काही समजलं नसेल तर ठीक आहे, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल। आता बघा मग वेळ न लावता आपण सुरू करू। आता हे भावेश आणि चंद्रा यांचं उदाहरण आहे, हे ताळेबंद आहे आणि समायोजन आहेत। मग एक काम करायचंय, ज्या ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला टिक मार्क करायचे। पहिली समायोजना बघा काय की त्यांनी 1 एप्रिल 2018 रोजी त्यांनी आलियाला 1/5 हिस्सासाठी भागीदारीत काय केलंय, प्रवेश दिलाय। म्हणजे यांनी भावेश आणि चंद्रा यांनी आलिया नावाची एक नवीन भागीदार आहे आणि त्या नवीन भागीदाराला त्यांनी काय केलंय, प्रवेश दिलाय। मग आता प्रवेश दिलाय तर साहजिकच आहे काही अटी काय आहेत, नेमकं ज्या ज्या पदावर समायोजन आहेत त्या आपण बघूता। पहिली समायोजन आहे की आलियाने ख्यातीतील हिस्सा 20,000 नगदी आणावा आणि आवश्यक भांडवलातील हिस्सा पण नगदी आणावा। म्हणजे या गणितामध्ये वेगळं काय माहितीये का, की नवीन भागीदारानं भांडवल किती आणायचे हे त्यांनी दिलं नाही। तर आपल्याला काय करायचंय की या उदाहरणामध्ये जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून, जुन्या भागीदारांच्या हिश्श्यावरून आपल्याला नवीन भागीदारानं किती भांडवल आणायला पाहिजे, जुन्या भागीदाराच्या भांडवलाच्या प्रमाणात नवीन भागीदारानं किती भांडवल आणायला पाहिजे हे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचे, काढायचे। मग त्यानंतर 2 नंबरचे समायोजन बघा, जुनी ग्राहक अंजूचे खाते बुडीत कर्ज म्हणून बाद केले होते
तिने 400 देऊन खात्याचा हिशोब चुकता केला, म्हणजे या ठिकाणी बुडीत कर्जाचे 400 रुपये वसूल झालेत. या समायोजनेचा ऋणकोशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. बुडीत कर्जाचे पैसे काय झालेत, वसूल झालेले आहेत. त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण बघा. 3 नंबरचं उदाहरण तीन नंबरची समायोजना बघा. 3 नंबरची समायोजना काय, जमीन व इमारतीचं बाजार मूल्य 40,000 समजावे. मग या ठिकाणी जमीन व इमारत नावाचं पद आहे. या जमीन व इमारत नावाच्या पदाला काय करायचे, टिक मार्क करायचे. त्यानंतर कर्मचारी नुकसान भरपाई निधी 40,000, म्हणजे कर्मचारी नुकसान भरपाई या पदाला टिक मार्क करा, त्याच्यावर पण समायोजना आहे. त्याच्यानंतर चालू वर्षातील 200 रुपये अप्राप्त व्याज आहे. आता चालू वर्षातील व्याज 200 रुपये काय आहे, अप्राप्त आहेत. ही एक न नोंदवलेली संपत्ती आहे. अप्राप्त व्याज म्हणजे एक प्रकारची संपत्ती आहे आणि तिची नोंद झाली नाही, तिचा डायरेक्ट परिणाम करायचा आहे. त्यानंतर सर्व समायोजन नोंदी, ही समायोजना महत्वाची आहे बघा. सर्व समायोजन नोंदी झाल्यानंतर जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या आधारे नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात भांडवलाचं काय करावे, समायोजन करावे. म्हणजे या गणितामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचे. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढायचे. त्याचबरोबर नवीन प्रमाण कसं काढायचं काय नाही, याच्या अगोदर आपण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ती व्हिडिओ बघू शकता. ती व्हिडिओ बघून तुम्ही याच्यामध्ये नफा तोटा वाटपाचं प्रमाण कसं काढायचं ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरची समायोजना आहे की नवीन ताळेबंदात ख्याती दाखवू नये. म्हणजे या गणितामध्ये त्यांनी काय केले माहितीये काय, ख्याती जुना दिलाय बघा. तर हा ख्याती नवीन ताळेबंदामध्ये काय करायचं नाही, दाखवायचा नाही. म्हणजे तो काय करायचा आहे, अपलेखित करायचा आहे. ओके. जेव्हा आपण ख्यातीचा परिणाम करू त्याचा परिणाम आपण करू, काही वेळ अडचण नाही. चला मग आपण वेळ न लावता आजचं हे उदाहरण सुरू करू. तर बघा, ज्या ज्या पदावर आपण म्हणजे समायोजना होत्या त्या पदाला आपण काय केल्यात, टिक मार्क केल्यात. तर बघा आता जुन्या ताळेबंदाच्या देयता बाजूला, ही देयता बाजू आहे ती संपत्ती बाजू आहे. देयता बाजूला बघा पहिलं पद कोणतं आहे, धनको आहे. आणि धनकोची रक्कम किती रुपये आहे, 20,000 रुपये आहे. धनकोची रक्कम किती रुपये आहे, 20,000 आहे. आता धनकोची रक्कम 20,000 आहे तर धनकोवर नेमकं समायोजना काय आहे बघा. धनकोवर समायोजना काय आहे, धनकोवर कोणत्याही प्रकारची समायोजना नाही. मग काय करायचे, धनकोचा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला, हो का हे ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या देयता बाजूला डायरेक्ट बाहेर धनकोची रक्कम घेऊन टाकायची. बघा धनको किती रुपये, 20,000 रुपये. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढं काय, पुढचं पद बघा, कर्मचारी नुकसान भरपाई निधी किती रुपये आहे, 30,000 रुपये आहे. कर्मचारी नुकसान भरपाई निधी किती रुपये आहे, 30,000 रुपये आहे. ही एक प्रकारची काय देयता आहे. देयता असल्यामुळे ताळेबंदाच्या कुठे घ्यायची, देयता बाजूला इनर कॉलम मध्ये घ्यायची. आता हे ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या देयता बाजूला हो का बघा, कर्मचारी नुकसान भरपाई निधी 30,000 रुपये आपण इनर कॉलम मध्ये घेतले. आता एवढं झाल्याच्या नंतर कर्मचारी नुकसान भरपाई निधीवर समायोजना नेमकं काय आहे बघा, 4 नंबरचे समायोजना आहे. कर्मचारी नुकसान भरपाई निधी 40,000 रुपये करण्यात आले. आता कर्मचारी नुकसान भरपाई निधी जो आहे तो किती करण्यात आलाय, 40,000 करण्यात आलाय. मग काय करायचंय, कर्मचारी नुकसान भरपाई निधी जुना किती होता, 30,000, नवीन किती करायचा आहे, 40,000. म्हणजे कर्मचारी नुकसान भरपाई निधी एक प्रकारची काय आहे, देयता आहे. एक प्रकारची काय आहे, देयता आहे. देयता आहे तर देयतेमध्ये वाढ करायची का घट करायचे, वाढ करायचे. मग आता बघा, कर्मचारी नुकसान भरपाई निधी आपण 30,000 देयता बाजूला घेतला, त्याच्यामध्ये अधिक वाढ 10,000 रुपये. 10,000 कसे आले, 30,000चे 40,000 करायचे, म्हणजे 10,000चे काय करायचे, वाढ करायचे. 10,000 रुपये आपण वाढवले तर बाहेर किती आले, 40,000 रुपये आले. इथपर्यंत समजलं? ओके. आता तुम्हाला मी काल एक शॉर्टकट टेक्निक सांगितले याच्यामध्ये की खाते करत असताना देयता असेल, देयतेचं मूल्य वाढवलं तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला घ्यायचं. देयतेचं मूल्य वाढलं तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचंय, नावेला. का देयतेचं मूल्य वाढलं म्हणजे खर्च वाढला. ओके. आणि देयतेचं मूल्य जर कमी झालं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचंय, जमाला घ्यायचंय. याच्यामध्ये बघा, कर्मचारी नुकसान भरपाई निधी एक देयता आहे आणि देयतेचं मूल्य आपण वाढवले म्हणल्यावर कुठं, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला. या ठिकाणी बघा, हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. ह्या पुनर्मूल्यांकन खात्याची
नावे बाजू आणि जमा बाजू आहे. हो का, हे इकडची नावे बाजू आहे आणि इकडची कोणती बाजू आहे, जमा बाजू आहे. नावे बाजूला बघा कर्मचारी नुकसान भरपाई निधी किती रुपये, 10,000 रुपये आपण घेतलेत. ओके, त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, सामान्य निधी आहे. काय आहे, सामान्य निधी आहे. आता या सामान्य निधीची रक्कम किती रुपये आहे बघा, 24,000 रुपये. आता हा सामान्य निधी काय करायचा आहे, जुन्या भागीदारामध्ये वाटप करून द्यायचा आहे. त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण किती आहे, 3:1 आहे. मग हा सामान्य निधी 3:1 या प्रमाणात कसा वाटप करायचा, तर बघा सामान्य निधीची रक्कम किती हजार आहे, 24,000 आहे. ओके, वाटपाचं प्रमाण किती आहे, 3:1 आहे. 3:1 म्हणजे एक काम करायचं की भावेशला 3 हिस्से द्यायचे आणि चंद्राला किती हिस्सा द्यायचा आहे, 1च हिस्सा द्यायचा आहे. मग 3 आणि 1 ची बेरीज करा, 3 आणि 1 झाले 4, 4 न भागा म्हणजे 1 हिस्सा मिळते. 4 × 4, 4 × 24. बरोबर, 4 × 5 = 20 आणि 4 × 24, 0 0 0. बरोबर आहे ना. ओके, आता काय करायचंय, हा आता काय करायचंय बघा, 6,000 एक हिस्सा आलाय. मग काय करायचं, 6,000 गुणिले 3 करायचं आणि 6,000 गुणिले 1 करायचं. किती येते बघा, एकाला येते 18,000 आणि दुसऱ्याला किती येतात, 6,000. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, भावेशला किती यायलेत, 18,000 यायलेत आणि चंद्राला किती यायलेत, 6,000 यायलेत. मग सामान्य निधी सर्व भागीदारांमध्ये वाटप करायचे नाही तर जुन्या भागीदारांमध्ये वाटप करायची. मग सामान्य निधी जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्यास, याच्या नोंदी तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहेत बघा, किंवा याची PDF तुम्हाला मी सांगितली होती. तर सामान्य निधी जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्यास, सामान्य निधी जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्यास बघा या प्रकारची नोंद होते. सामान्य निधी जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्यास, सामान्य निधी जुन्या भागीदारांमध्ये वाटप केल्यास काय नोंद होईल, सामान्य निधी असेल किंवा राखीव निधी असेल. बघा, राखीव निधी खाते किंवा अतिरिक्त नफा नवीन भागीदाराच्या वेळी, नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी जुन्या भागीदारांच्या भांडवल किंवा चालू खात्याला जुन्या प्रमाणात स्थलांतरित केल्यास काय होईल, प्रत्येक राखीव निधी खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे या ठिकाणी आपण राखीव निधी खातं किंवा सामान्य निधी खातं आपण उघडलेलं नाही. मग जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. मग जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा म्हणले, याचा अर्थ भागीदारांच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला सामान्य निधी खातं घ्यायचे. सामान्य निधी खातं बघा या ठिकाणी भागीदारांचं भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला आपण सामान्य निधी खातं घेतले. 22ला किती यायले, 18,000. चंद्राला किती यायले, 6,000. आलियाला काहीच नाही. काहीच का नाही, कारण या ठिकाणी आलिया ही आता प्रवेश घेतलेली भागीदार आहे. त्यामुळं आलियाला या ठिकाणी कसल्याही प्रकारचा हिस्सा मिळणार नाही. ओके, चला आता पुढचं पद बघा. पुढचं पद काय आहे, भांडवल आहे. कोणाकोणाचं भांडवल आहे, भावेश आणि चंद्राचं भांडवल आहे. किती किती आहे, 32,000 आणि 28,000 आहे. आता हे भांडवल काय करायचं माहितीये का, त्यांच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचे. आता हे भागीदारांचं भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या जमाला काय म्हणून घ्यायचं, शिल्लक पुढे आणली. भावेशचं किती हजार, 32,000. चंद्राचं किती हजार, 28,000 रुपये घ्यायचे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आता ही देयता बाजू क्लिअर झाली. ताळेबंदाची कोणती बाजू क्लिअर झाली, देयता बाजू क्लिअर झाली. आता संपत्ती बाजूला बघा. संपत्ती बाजूला पहिलं पद काय आहे, बँक आहे. बँक किती रुपये आहे, 20,000. आता ही बँक शिल्लक आहे. बँक शिल्लक आपण तुम्हाला मी कालही सांगितलं, आजही सांगालो, डायरेक्ट आपण ती बँक शिल्लक संपत्ती बाजूला घेतली तरीही चालते. ती बँक शिल्लक ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेतली तरीही चालते. मग डायरेक्ट काय करायचं, आपण ताळेबंदाच्या संपत्तीला हो का बँक शिल्लक डायरेक्ट घ्यायची. किती रुपये घ्यायचे, 20,000 रुपये घ्यायचे. घेतलं का, ओके. चला आता पुढं काय, पुढचं पद बघा, ऋणको आहे.
ऋणकोवर काय समावना विचारले का? ऋणकोवर कसल्याही प्रकारचे समावना नाही. ही समावना वाटू शकत तुम्हाला. जुने ग्राहक अंजूचे खाते बुडीत कर्ज म्हणून बाद केले होते. तिने 400 रुपये देऊन खात्याचा पूर्ण हिशोब काय केला? चुकता केला. मग या ठिकाणी त्या जुन्या ग्राहकाकडून बुडीत कर्जाचे पैसे काय झालेत? वसूल झालेत. त्या ह्या ऋणकोशी काही संबंध नाही. मग एक काम करायचं, हे ऋणको जे आहे 13,000 मायनस सकनी 1,000 बाहेर 12,000 हे जशाच तसं नवीन ताळेबंदात संपत्ती बाजूला बाहेर लिहून टाकायचं. का इकडे बघा, ऋणको घेतला आपण 13,000 वजा सकनी 1,000 बाहेर किती आले? 12,000. म्हणजे या ठिकाणी ऋणकोचं मूल्य ना वाढले ना कमी झाले. म्हणजे वाढलं पण नाही कमी पण झालं नाही, म्हणजे त्यावर समानच नाही ना कसल्याही प्रकारची. म्हणून ऋणकोच्या मूल्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ किंवा कसल्याही प्रकारची घट झालेली नाही. त्याचा परिणाम करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे बघा, पुढचं पद काय किंवा पुढची समावना काय? प्राप्त विपत्र. प्राप्त विपत्र असल, मालसाठा असल, हे दोन्ही संपत्ती आहे. दोन्ही संपत्तीवर काही समावना विचारले का? काही समावना विचारलेली नाही. मग प्राप्त विपत्र आणि मालसाठा दोन्हीही ताळेबंदाच्या कुठे घ्यायचे? संपत्ती बाजूला. काय ताळेबंद? ताळेबंदाची ही संपत्ती बाजू. संपत्ती बाजूला बघा, प्राप्त विपत्र 10,000 मालसाठा किती हजार? 20,000. इथपर्यंत झाले. ओके. त्यानंतर पुढे बघा, पुढची समावना काय? जमीन व इमारत आहे. आता जमीन व इमारतीवर समावना विचारले. जमीन व इमारतीची रक्कम किती रुपये दिले? 30,000 रुपये दिले. जमीन व इमारतीची रक्कम 30,000 आहे. आणि जमीन व इमारतीवर समावना किती नंबरची आहे? बघा 3 नंबरची. 3 नंबरची समावना काय? जमीन व इमारतीचे बाजार मूल्य 40,000 समजावे. जमीन व इमारतीचं मूल्य किती समजायचे? 40,000 समजायचे. जुनं मूल्य किती रुपये दिले? 30,000 दिले. आणि नवीन किती करायचे? 40,000 करायचे. म्हणजे मूल्य वाढवायचे का कमी करायचे? बघा बरोबर आहे. काय करायचे? वाढवायचे. मग जमीन व इमारत ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्या. हो का, हे ताळेबंद आहे. ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला आपण घेतलं जमीन व इमारत. किती रुपये घेतले? 30,000 रुपये घेतले. याच्यामध्ये 10,000ची काय करायची आहे? वाढ करायची आहे. 10,000 रुपये वाढवले तर बाहेर किती आले? 40,000 रुपये आले. इथपर्यंत समजलं. 10,000 का वाढवले हे समजलं. कारण जुनं मूल्य 30,000 दिलं होतं आणि नवीन समावनेमध्ये 40,000 करायला सांगितलं होतं. मग 30,000चे 40,000 करण्यासाठी 10,000ची आपण या ठिकाणी वाढ केली. आता तुम्हाला मी काल किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा की संपत्तीचं मूल्य वाढलं. संपत्तीचं मूल्य वाढलं की पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. आणि संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं? नावेला घ्यायचं. मग या ठिकाणी आपण संपत्तीचं मूल्य काय केले? वाढवले तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला घ्यायला लागल? जमा बाजूला घ्यायला लागल. बघा जमा बाजूला घ्यायचं काय? जमीन व इमारत खाते किती रुपये? 10,000 रुपये. इथपर्यंत झालं. चला आता पुढचं पद काय? ख्याती आहे. आता या ख्यातीबद्दल बघा, या ख्यातीचा आणि ह्या ख्यातीचा काही संबंध नाही. त्या ख्यातीचा आणि या ख्यातीचा काही संबंध नाही. का संबंध नाही? कारण हा जुन्या ताळेबंदामधला ख्याती आहे, जुना ख्याती आहे. आणि हा ख्याती जो 20,000 आहे तो नवीन भागीदाराने आणलेला ख्याती आहे. मग या जुन्या ख्यातीवर कुणाचा अधिकार असेल? जुन्या भागीदाराचा अधिकार असेल. मग तो जो ख्याती आहे 42,000 रुपये त्यांनी काय सांगितले की बाबा संपत्ती बाजूला दिले ना. मग शेवटच्या समावेश त्यांनी काय सांगितले की 7 नंबरची बघा, नवीन ताळेबंदात ख्याती दाखवू नये. म्हणजे हा ख्याती जर आपण ते सांगितलं नसतं तर जशाच तसा आपण कुठे घेतला असता? संपत्तीला घेतला असता. पण त्यांनी एक समायोजना दिले. काय दिले समायोजना? की यापुढे नवीन ताळेबंदात ख्याती दाखवू नये. दाखवायचा नाही म्हणजे हा ख्याती भागीदारांमध्ये काय करायचंय? वाटप करायचंय. आता भागीदारांमध्ये वाटप करायचंय म्हणजे भागीदारांमध्ये कसा वाटप करायचा? तर बघा ख्यातीची रक्कम किती हजार आहे? 42,000 आहे. 42,000चं वाटप 3:1 मध्ये करायचं. 3:1 मध्येच का? कारण हा ख्याती जुन्या भागीदारांचा आहे. या ख्यातीवर जुन्या भागीदारांचा अधिकार आहे. त्यामुळे जुन्या भागीदाराच्या जुन्या प्रमाणातच त्याचं आपण लेखन करायचे. कसं? तर बघा 3:1 म्हणजे 3 आणि 1 झाले 4. 4 न भागा 4 × 4 4 × 4. आता या 4 न 2 ला भाग जात नाही. ओके, म्हणून 4 0 0. आता हे झाले 20. 4 पंचे 20. 4 0 0 4 0 0. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतात बरं का भाग घालताना. कारण जेव्हा 42,000ला 4 न भाग घालायचा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका संख्येला भाग घालायचा. कसं?
4 1 4, पुढे किती 20 दिसाले तुम्हाला भले, पण डायरेक्ट भाग घालू नका. भागाकाराचा नियमच आहे चुन चुन कर मारणे का, है का नाही, एका एकाला गटोगट मारायचं म्हणा. हा मग कसं 4 0 0, आता काय झाले हे दोन पुढे सरकले म्हणजे आता हे 20 झाले. ओके, मग 4 5 20, 4 0 0 4 0 0, 10,500 गुणिले 3 आणि 10,500 गुणिले 1 किती किती येणार बघा, ह्याचं किती येते बघा, 31,500 आणि हे 10,500, 31,500 आणि 10,500. मग हा ख्याती जो आहे अपलेखन करायचंय, अपलेखन करायचंय म्हणजे जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचंय. मग ख्यातीचं अपलेखन केल्यास नोंद काय होते माहितीये का, जुन्या भागीदाराचे भांडवल खाते नावे. या ठिकाणी नोंद वाटल्यास तुम्हाला समजून सांगतो बघा. ख्यातीचं अपलेखन केल्यास, ख्यातीचं अपलेखन केल्यास त्याची नोंद काय होते माहितीये, जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. हे शॉर्टकट सांगितलं बरं का. जुन्या भागीदाराची भांडवल खाते नावे, ख्याती खात्याला जमा. मग जुन्या भागीदाराची भांडवल खाते नावे म्हणजे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला ख्याती खाते घ्यायचंय. हो का, हे भागीदारांचं भांडवल खातं आहे, भांडवल खात्याची ही नावे बाजू आहे. नावे बाजूला या ठिकाणी बघा हो का ख्याती खातं घेतलंय. भावेश 31,500, चंद्रा 10,500. हा ख्याती जुन्या भागीदारामध्ये वाटप का केला, का तो त्यांचा होता. नवीन भागीदाराला जुन्या ख्यातीमध्ये काही बी नसते. ओके, आणि त्यानं जर मागत असेल मुठाना मार मिळते. हा सोपं आहे का, नाही. कारण भावेश आणि चंद्रा तिला काय म्हणतील, नात करते काय, ते आमचं आहे, वाटप करावंच लागेल. ओके, काय ख्याती. बघा आता पुढं बरोबर आहे ना, नात करते काय, आता आता येऊन ख्याती मागते काय, मिळते का, मिळत नाही. ओके, हा कारण का हे ख्याती कुठून, जुन्या ताळेबंदामधून, कुठून, जुन्या ताळेबंदामधून. ओके, चला आता या ठिकाणी हा ख्याती आणि जवळपास ही संपत्ती बाजू या ठिकाणी काय झालेली आहे, संपलेली आहे. आता आपल्याला सोडवायच्यात समायोजना. आता समायोजना सोडवण्यापूर्वी समायोजना सोडवत असताना बघा आता एक एक समायोजना आपल्याला समजून घ्यायचे. पहिली समायोजना काय, आली आणि ख्यातीतील हिस्सा किती रुपये आणावा, 20,000 नगदी आणावा. आता आलिया नावाची नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदारानं ख्यातीचा हिस्सा किती आणायचा आहे, 20,000 नगदी आणायचा आहे. फक्त एवढंच बघा, जुन्या भागीदारांनी त्यामधला काही हिस्सा काढून घेतलाय किंवा का त्यामधील काही हिस्सा व्यवसायात ठेवलाय का बघायचं. काही सांगितले का, काही सांगायला नाही. मग या ठिकाणी जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो त्यावेळेस नोंदी किती होतात, 2 होतात. नोंदी किती होतात, 2. आता नोंदी कोणत्या होतात तर या ठिकाणी बघा, जुन्या भागीदारांनी ख्यातीची रक्कम नवीन भागीदारांनी ख्याती आणल्यास कुठे गेले, हा जेव्हा नवीन भागीदार आपल्या ख्यातीचा हिस्सा कसा आणतो, रोख स्वरूपात आणतो, तो नोंदी किती होतात, 2 होतात. पहिली काय होते, रोख किंवा बँक खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा. आपण ख्याती खातं उघडले का, नाही. रोख किंवा बँक खातं उघडले, रोख किंवा बँक खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला. या ठिकाणी बघा ना, रोख किंवा बँक खातं नावे केले म्हणजे याचा अर्थ काय होते, जो नोंदीचा परिणाम आपण खात्यावर करता तो परिणाम उलट सुलट करायचा. म्हणजे जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणतो तर नोंदी किती होतात, 2. एक ख्याती आणल्याबद्दल, दुसरी व्यवसायात ठेवल्याबद्दल. नवीन भागीदाराने ख्याती रोख स्वरूपात आणल्याबद्दल काय नोंद होते बघा, रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा. मग रोख किंवा बँक खाते नावे म्हणजे रोख किंवा बँक खात्याच्या कोणत्या बाजूला, नावे बाजूला काय लिहायचं, ख्याती खातं लिहायचं. आता रोख किंवा बँक खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी बघा, रोख किंवा बँक खातं आपण उघडलं इथं, रोख किंवा बँक खाता आहे बघा. या रोख किंवा बँक खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला या ठिकाणी आपण घेतले का बघा, ख्याती खाते किती रुपये, 20,000 रुपये. त्याच्यानंतर याच ख्यातीचा समजा दुसरा एक परिणाम काय, दुसरी नोंद काय होते बघा,
ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा, म्हणजे हाच ख्याती जुन्या भागीदारामध्ये काय करायचं, वाटप करून द्यायचं आहे. मग ख्याती किती रुपये आहे, 20,000 आहे. आता हा जुन्या भागीदारामध्ये वाटप करून द्यायचा आहे, म्हणजे तो ख्याती 20,000 रुपये जुन्या भागीदारामध्ये वाटप करून देत असताना एक काम करा, ख्यातीची रक्कम किती रुपये आहे सांगा. ख्यातीची रक्कम किती आहे, 20,000 आहे. आता 20,000चं वाटप करायचंय. 20,000चं वाटप किती मध्ये करायचंय, 301 मध्ये करायचंय. कसं करायचं बघा, 20,000 भागिले 4 करू डायरेक्ट. 301 मध्ये 3 1 झाली 4, 4 1 4, 4 5 20, किती येईल, 5,000 येईल बघा. मग 5,000 गुणिले 3 करायचं आणि 5,000 गुणिले 1 करायचं. एकाला किती येतात, 15,000 आणि दुसऱ्याला किती येतात, 5,000. मग हा ख्याती जुन्या भागीदारामध्ये वाटप केल्यास याची नोंद काय होते, ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. नोंदी समोर ठेवा, सोबत ठेवा, तरच तुम्हाला समजेल बरं का. मग नोंद काय केली आहे की जुन्या भागीदाराचं भांडवल खातं जमा केलंय. जमा केलंय म्हणजे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या पुण्या बाजूला, जमा बाजूला काय घ्यायचं, ख्याती खाते घ्यायचे. बघा या ठिकाणी घेतलंय ख्याती खाते. भावेशला 15,000 आणि चंद्राला किती हजार, 5,000. समजलं का या ठिकाणी, ओके. पुढचं काय समजणार, आवश्यक भांडवलातील हिस्सा पण त्यानं काय करायचं आहे, नगदी आणायचं. आता नवीन भागीदारांना भांडवल किती आणायला पाहिजे, हे आपल्या ह्या सगळ्या समायोजनांचे परिणाम झाल्याच्या नंतर जेव्हा आपण भांडवल खातं बंद करसाल, म्हणजे पुनर्मूल्यांकन खातं बंद करून जेव्हा भांडवल खातं आपण बंद करसाल त्यावेळेस आपल्याला ती समायोजन सोडवायची आहे. तात्पुरतीला होल्ड करा. 2 नंबरची समायोजन बघा, जुने ग्राहक अंजूचे खाते बुडीत कर्ज म्हणून बाद केले होते. तिने 400 देऊन खात्याचा हिशोब काय केला, चुकता केला. एक काम करा, आता ही जी नोंद आहे, जुने ग्राहक अंजू नावाची एक ग्राहक आहे आणि तिच्याकडून 400 रुपये काय झालेत, वसूल झालेत. तर याची स्पेशल नोंद तुम्ही लिहून घ्या. वाटल्यास ही नोंद तुम्हाला लिहून घ्यावी लागेल. याची नोंद होते बघा, रोख किंवा बँक खाते नावे, किंवा असं म्हणलं तरी चालतंय, रोख खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. ही नोंद लिहून घ्या, रोख खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. रोख खाते नावे म्हणले म्हणजे रोख खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला. बघा या ठिकाणी रोख खात्याच्या नावे बाजूला पुनर्मूल्यांकन खाते कंसामध्ये हे बुडीत कर्ज लिहायचं बरं का, किंवा असं बुडीत कर्ज निधी खाते लिहिलं तरी चालतंय, पण इथं काय लिहायचंय, पुनर्मूल्यांकन, सॉरी बरोबर आहे, बरोबर आहे, पुनर्मूल्यांकन खाते. पुनर्मूल्यांकन खाते लिहा आणि बुडीत कर्ज जे आहे ना हे कंसात लिहा. किती रुपये, 400 रुपये. त्याच्यानंतर पुनर्मूल्यांकन खात्याला काय केले, जमा केले. पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला, जमा बाजूला. बघा पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला डायरेक्ट या ठिकाणी आपण रोख खाते कंसामध्ये लिहायचं बुडीत कर्ज वसुली किती रुपये, 400 रुपये. ही नोंद लिहून घ्या, वेगळी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढची समायोजन काय आहे बघा, जमीन व इमारतीचं बाजार मूल्य. ही समायोजन आपण सोडवले, ही सोडवली, ही राहिली आहे समजा थोडक्यात, आहे का नाही. ही समायोजन आपली सोडवायची राहिली, म्हणजे अर्धी सोडवली पण अर्धी राहिले. कोणती राहिली आहे, ही एवढी समायोजन राहिलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 4 नंबरची समायोजन काय, कर्मचारी नुकसान भरपाई निधी. ही समायोजन आपण सोडवली. चालू वर्षातील 200 रुपये व्याज काय आहे, अप्राप्त आहे. आता चालू वर्षातील 200 रुपये व्याज काय आहे, अप्राप्त आहे. मग ही न नोंदवलेली संपत्ती आहे. आणि न नोंदवलेली संपत्ती जर नोंदवायची असेल तर याची नोंद वाटल्यास लिहून घ्या, किंवा लिहून दिलेली आहे तुम्ही बघू शकता. न नोंदवलेली संपत्ती नोंदवल्यास त्याची नोंद काय होईल, संपत्ती खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा, पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. संपत्ती खाते नावे म्हणजे आपण संपत्ती खातं उघडलेलं नाही, डायरेक्ट पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला घ्यायचंय, जमा बाजूला घ्यायचंय. काय पुनर्मूल्यांकन खाता आहे, पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला अप्राप्त व्याज खाते
200 रुपये. आता हे न नोंदवलेली संपत्ती व्यवसायात नोंदवल्या म्हणजे याचा अर्थ संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. मग या नोंदीला एक टीप आहे, ती न नोंदवलेली संपत्ती ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घ्यायची? संपत्ती बाजूला घ्यायची. काय ताळेबंद आहे, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपण या ठिकाणी घेतल्या बघा. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला अप्राप्त व्याज किती रुपये घेतलेत आपण? 200 रुपये घेतलेले आहेत. या ठिकाणी ही समायोजन आपली झाली. किती नंबरची? 5 नंबरची. आता 6 नंबरची समायोजन काय? 6 नंबरची समायोजन आहे की सर्व समायोजन नोंदी झाल्यानंतर जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या आधारे नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात काय करायचे? भांडवलाचं समायोजन करायचे. आणि 7 नंबरची समायोजन आपण सोडवलेली आहे. जवळपास सगळ्या समायोजन आपल्या काय झाल्यात? सोडवल्यात का? फक्त 1 नंबरची समायोजन आपली राहिली आणि 6 नंबरची त्याच आधारे आपल्याला ती सोडवायची आहे. मग तत्पूर्वी आपण एक काम करूता, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढून घेऊता. आता यांचं नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं? तर बघा, नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढण्यासाठी नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण काढणे याचं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आहे समजा एक नवीन प्रमाण काढायचे नफा तोटा वाटपाचं. तर नवीन प्रमाण कसं काढायचं? त्या 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे शिल्लक नफा. याचा व्हिडिओ अगोदर आपण अपलोड केलेला आहे बरं का. नफा तोटा वाटपाचं नवीन प्रमाण कसं काढायचं? शिल्लक नफा किंवा शिल्लक नफ्याचं प्रमाण बरोबर 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. आता नवीन भागीदाराचा हिस्सा काढत असताना नवीन भागीदाराचा हिस्सा किती आहे? 1/5 आहे. आता याचं शॉर्टकट बी प्रमाण आहे बरं का. शॉर्टकट कसं आहे माहिती आहे का? जुनं प्रमाण काय? 3/1 आणि नवीन भागीदाराचा हिस्सा किती आहे? 1/5 आहे. साहजिकच आहे छेदाशी कॉम्प्रोमाइज करायचं. कसं? 1/5 यायला पाहिजे. म्हणजे तिन्हीची बेरीज 5 येते का बघा बरं. अंशाची पण 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. म्हणजे याचा अर्थ नवीन प्रमाणितच क्लिअर आहे बरं का. 3/1 हे डायरेक्ट आपण शॉर्टकटही करू शकता. कसं करायचं शॉर्टकट? छेद किती आहे? 5 आहे आणि इथे 1/5 आहे बरोबर. म्हणजे 5 हिस्स्यापैकी 1 हिस्सा कोणाचा आहे? नवीन भागीदाराचा आहे. मग उरलेले जे 4 हिस्से आहेत ते कोणाचे असायला पाहिजे? जुन्या भागीदाराचे असायला पाहिजे. कारण त्यांनी ठरलेलं आधी सगळं काही इतकं हिस्सा आणायचा आहे म्हणून. नवीन भागीदाराचे इतकं प्रमाण असेल म्हणून. मग या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की 1/5 हे नवीन भागीदाराचा हिस्सा आहे. म्हणजे 4/5 हे हिस्सा कुण्या भागीदाराचा असेल? जुन्या भागीदाराचा असेल. कोणाचा असेल? जुन्या भागीदाराचं. मग 4/5 म्हणजे 5 हिस्स्यापैकी 4 हिस्से जुन्या भागीदाराचे आहेत का बघा? आहेत नाही येतं का? 3/1 म्हणजे किती झालं? 3 आणि 1. हे असंही तुम्ही सोडू शकता. किंवा नवीन प्रमाण कसं काढायचं? 2 पायऱ्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नंतर आहे नवीन प्रमाण बरोबर जुने प्रमाण गुणिले शिल्लक नफा. तर या आधारे तुम्ही नवीन प्रमाण कसं काढायचं? या 2 स्टेपच्या आधारे 2 पायऱ्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता? नवीन प्रमाण काढू शकता. मग आपण डायरेक्ट ते नवीन प्रमाण घेतले 3/1 घेतले. कसं काढलं काय नाही याच्या अगोदर काही व्हिडिओ मी अपलोड केलेत. ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्या आधारे हे नवीन प्रमाण काढण्याचा प्रयत्न करा. ओके ठीक आहे. नवीन प्रमाण किती येते? 3/1 येते. आता पुढं सगळे परिणाम झालेत. आता एक एक खातं आपल्याला बंद करायचे. आता पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचे. पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचंय तर कसं बंद करायचं बघा. कसं बंद करायचं? नेहमी करता तसंच, वेगळं काही बी नाही. कोण्या बाजूची बेरीज जास्त त्या बघा. नावीला एकच पद आहे आणि जमाला बघा 1 2 3 पद आहेत. पण जास्त कोणत्या साईडची बेरीज येते ते महत्वाचं आहे. जास्त बेरीज कोणत्या साईडची आली? जमा बाजूची बघा. 400 10,400 आणि 2 म्हणजे 10,600 एवढी बेरीज कोणत्या बाजूची आली? जमा बाजूची आली. आणि नावेची बेरीज किती आली? फक्त 10,000. मग ह्या पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा व्हायलाय का तोटा व्हायलाय? नफा व्हायलाय. नफा कसा व्हायलाय? 10,600 जमाची बेरीज आहे आणि 10,000 कोणत्या बाजूची बेरीज आहे? नावे बाजूची बेरीज आहे. मग दोन्ही साईड पैकी एका साईडची बेरीज जास्त आहे, एका साईडची बेरीज कमी आहे. दोन्ही मधला फरक काढला तर 600 रुपये काय यायलाय? नफा यायलाय. मग या ठिकाणी याला लिहू शकता आपण भांडवल खाते कंसात पुनर्मूल्यांकन नफा वाटप करायचं भावेश आणि चंद्राला. मग हे 600 रुपये वाटप करायचे किती मध्ये? 3/1 मध्ये.
3 1 या प्रमाणात कसं वाटप करायचं, तर इथं बघा 600 रुपये वाटप करायचे. 3 1 म्हणजे कितीने भागायचं, 4 ने भागायचं. 4 1 4, 4 1 4, किती उरले, 2 उरले. 4 5 20, 4 0 0. 150 हिस्सा येईल. मग 150 गुणिले 3 करा, 150 गुणिले 1 करा. एकाला येईल 450 आणि दुसऱ्याला येईल 150. मग या ठिकाणी बघा आपण इथं हे नफा जे पुनर्मूल्यांकनावरला 22 ला 450 दिला, चंद्राला किती दिला, 150 दिला. मग इकडली बेरीज पुनर्मूल्यांकनाच्या नावाची किती आली, 10,600 आली. इथपर्यंत झालं. आता हे जे नफा आहे पुनर्मूल्यांकन खात्यावरला, हा नफा काय करायचा, भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला घ्यायचा, जमा बाजूला घ्यायचा. बघा या ठिकाणी आपण भांडवल खात्याच्या जमाला घेतलाय. पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा 22 ला 450, चंद्राला 150, म्हणजे पुनर्मूल्यांकनावरचा नफा इकडे घेतला. कसा घेतला, नोंदीनुसार. नोंदी दिलेल्या आहेत त्या पीडीएफ मध्ये बघा. नोंद काय, पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झाल्यास पुनर्मूल्यांकन खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या आपण जमाला घेतलं पुनर्मूल्यांकन खाते, आणि त्या ठिकाणी आपण अगोदरच घेतलं होतं पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला जुन्या भागीदाराचे भांडवल खाते. ओके. आता नफा झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काम आहे की आपल्याला या ठिकाणी त्यांचं भांडवल काढायचं. आता त्यांचं भांडवल काढायचं कसं, हे खूप खूप आणि खूप महत्वाचं आहे बरं का. आता भांडवल काढत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एका एका भागीदाराचा आपला हिशोब करायचा आहे, समजायचं बरं का. फक्त आता तात्पुरता ह्या बेरजा तुम्ही या ज्या आपण बेरजा केल्यात, आता ह्या गणितामध्ये हेच भाग थोडासा महत्वाचा आहे समजून घेण्यासारखा. या बेरजा थोड्याशा बाजूला ठेवा, या बेरजा थोड्याशा बाजूला ठेवा. आता काय करायचं माहितीये का, रफ मध्ये पहिल्यांदा 22चं नाव घ्यायचं. रफ मध्ये पहिल्यांदा 22चं नाव घ्यायचं. एकच मिनिट. हा असं 22 नाव घ्या, एक नावे बाजू लिहा आणि एक जमा बाजू लिहा. आता काय करायचं, 22च्या जमाला बघा कोणत्या कोणत्या रक्कम आल्यात, 18,000, 32,000, 15,000. ते लिहून टाकायचे. 18,000, 32,000, 15,000. नंतर किती आहेत, 450. हे 13,000 नाहीत बरं का, हे नंतरचा परिणाम आहे. ते फक्त मी गोल केलेले बघा. किती आहेत, 450. हे कोणत्या बाजूला आहेत, 22च्या जमा बाजूला आहेत. आपण काय करल्या, जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून नवीन भागीदाराचं आपला भांडवल ठरवायचे. या ठिकाणी आपल्याला जुन्या भागीदाराचं भांडवल नेमकं किती आहे ते काढून घ्यायचे. कसं काढायचं बघा, या ठिकाणी आपण 22चं नाव घेतलं, जमा बाजू घेतली, त्याच्या आपण रकमा घेतल्या. आता 22च्या नावेला काय काय बघा, 22च्या नावेला फक्त एकच पद आहे, 31,500. किती आहे, 31,500 आहे. मग इथं लिहायचं 31,500. काहीच नाही, बेरजा करा. 22च्या जमाची बेरीज केली, 450 ला 450. नंतर किती आहेत बघा, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15 ला 5 हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6. म्हणजे किती आले, 65,450 आले बघा. 22च्या जमाची बेरीज 65,450 आले आणि नावेची बेरीज किती आले, 31,500 आले. एक काम करा, 65,450 मधून 31,500 काय करायचे, वजा करायचे. वजा करा, किती रुपये उरतात बघा. हे 0, इथं 5, 14 मधून 5 गेले बघा. किती होता, 14 मधून 5 गेल्यावर 9 ना. इथं 9 लिहिले. त्याच्यानंतर इथं किती उरला, 4 उरले. 4 मधून 1 गेला, 3. इथं किती आहेत, 6 आहेत. 6 मधून 3 गेले, 3. 33,950 एवढं भांडवल कुणाचं यायले, 22चं यायले. कुणाचं यायले, 22चं. आता असंच कुणाचं भांडवल काढायचंय, चंद्राचं काढायचंय. मग एक काम करा, चंद्राचं भांडवल काढत असताना असंच चंद्राचं नाव लिहा. चंद्राचं नाव घेतलं, एक नावे बाजू लिहा, एक जमा बाजू लिहा.
एवढं झालं. हे आपण काय करायला माहितीये का, अगोदर जुन्या भागीदाराचं रफ मध्ये भांडवल काढायला. हे कुठं आपल्याला का करावं लागलाय तुम्हाला मी सांगितलं ना, गणित थोडस वेगळं आहे. तर हे कुठं आपल्याला का करावं लागलाय, कारण ते नवीन भागीदाराचं भांडवल दिलं नाही. तर या जुन्या भागीदाराच्या भांडवलाच्या प्रमाणातून किंवा या भांडवलाच्या प्रमाणानुसार आपल्याला काय करायचंय, नवीन भागीदाराचं भांडवल काढायचे. ओके. मग या ठिकाणी चंद्राचं नाव घेतलं. आता चंद्राच्या नावेला काय आहे बघा, चंद्राच्या नावेला फक्त एकच पद आहे 10,500. किती आहे, 10,500 आहे नावेला. मी इथे लिहून टाका 10,500. चंद्राच्या जमाला काय काय आहे बघा, 6,000, 28,000 आणि 5,000. 6,000, 28,000, 6,000, 28,000 आणि 5,000 आणि एक आहे बघा 150 आहे का बघा. 6,000, 28,000, 5,000 आणि 150 चालते. आता काय करा, बेरीज करा. कुणाची, चंद्राच्या जमाची बेरीज करा. किती येते बघा, 150 ला 150, 6 ना 8 किती बघा 14, 14 आणि 5 19 ला 9, हातचाला 1 2 आणि 1 3, 39,150 यायला बघा बेरीज. बरोबर आहे ना. 6 6 12 2 14, 14 आणि 5 19, 19 ला 9, हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 39,150 मधून काय करायचे, 10,500 वजा करायचे. 39,150 मधून 10,500 वजा करा. किती रुपये उरतात बघा, 5 ला 5, 11तून 5 गेले 6 राहिले, इथं राहिले 8, इथं राहिला 2 नाही सॉरी 3, 3 मधून 1 गेला 2. बरोबर आहे. 28,650 हे भांडवल कुणाचं येले, चंद्राचं येले. म्हणजे आपण काय केलं, भागीदारांचं भांडवल काढलं. आता या ठिकाणी बघा पुस्तकामध्ये त्यांनी कार्यात्मक टीप दिली आहे. कार्यात्मक टीप मध्ये या ठिकाणी हे भांडवल कसं कसं आलं, हे 33,950 हे भांडवल कसं आलं, 33,950 आणि त्या चंद्राचं किती होतं 28,650 हे कसं आलं होतं या ठिकाणी आपण समजून सांगितले बघा. हे 33,950 आणि हे 28,650 हे कसं आलं इतकं कळालं. ओके, एवढं कळलं. आता पुढचं कळणं अवघड नाही. मग आता आपल्याला काय करायचंय, जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून कुणाचं भांडवल ठरवायचंय, नवीन भागीदाराचं भांडवल ठरवायचंय. मग या ठिकाणी नवीन भागीदाराचा हिस्सा किती होता, 1/5 होता. 1/5 हे नवीन भागीदाराचा हिस्सा आहे आणि छेदामधून 1 जर आपण काढला तर किती मिळणार, 4/5. हा हिस्सा कुणाचा असणार, कुणाचा, बरोबर आहे, जुन्या भागीदारांचा. कुणाचा असणार, जुन्या भागीदारांचा. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊ पुन्हा पुन्हा बघू शकता. आणि नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुमच्या अडचणी विचारा, तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हे 4/5 हिस्सा आहे कुणाचा आहे, 4/5 हिस्सा जुन्या भागीदाराचा आहे. काय शिल्लक हिस्सा आहे ना तो. नवीन भागीदाराचा हिस्सा म्हणजे 1/5 आहे. 5 हिस्सापैकी एक हिस्सा जर आपण नवीन भागीदाराचा काढला तर उरले किती हिस्से, 4 हिस्से उरले. मग 4/5 हिस्सा कुणाचा आहे, जुन्या भागीदारांचा आहे. मग आता काय करायचंय, या भांडवलाची बेरीज करा. 33,950 हे कुणाचं आहे, 22चा आहे. 28,650 कुणाचा आहे, चंद्राचा आहे. आता दोन्हीची बेरीज केली, दोन्हीची बेरीज किती यायली बघा, 62,600 यायली. दोन्हीची बेरीज किती यायली, 62,600. मग एक काम करायचे, एक सूत्र लिहून घ्यायचे. एक सूत्र काय लिहून घ्यायचे बघा, तर सूत्र लिहून घेत असताना एक सूत्र लिहून घ्या. जेव्हा जेव्हा जुन्या भागीदाराच्या भांडवलावरून नवीन भागीदाराचं भांडवल काढायचे तर त्यासाठी एक सूत्र आहे, जुन्या भागीदाराच्या म्हणजे डायरेक्ट असले जुन्या भागीदाराचे भांडवल
जुन्या भागीदारांचे भांडवल, या ठिकाणी एकूण भांडवल करू वाटल्यास आहे का नाही, हा एकूण भांडवल गुणिले त्यांच्या हिश्श्याचे व्यस्त प्रमाण, त्यांच्या हिश्श्याचे व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण म्हणजे काय माहितीये का, आता शिल्लक हिस्सा म्हणजे त्यांचा हिस्सा आहे, कोणाचा, जुन्या भागीदारांचा एकूण हिस्सा. मग 4/5 आहे. व्यस्त प्रमाण म्हणजे काय येणार, 5/4 येणार. लक्षात ठेवा, व्यस्त प्रमाण म्हणजे किती येणार, 5/4 येणार. मग या ठिकाणी बघा, संस्थेचं एकूण भांडवल किती रुपये दिले, 62,600 दिले. म्हणजे आपल्याला संस्थेचं आपलं एकूण भांडवल काढायचे. मग जुन्या भागीदारांचं भांडवल, सूत्र काय, जुन्या भागीदारांचं एकूण भांडवल गुणिले त्यांच्या हिश्श्याचं कोणतं प्रमाण, व्यस्त प्रमाण. या ठिकाणी बघा, संस्थेचं एकूण भांडवल काढायचे, 62,600 घेतलं. 62,600 इथं बघा, किती आहे, 62,600 गुणिले किती आहे, 5/6 घेतलं, किती आलं, 78,250 आलं. म्हणजे काय केलं या ठिकाणी, इकडे बघा, 62,600 गुणिले 5/4. आता गुणिले 5/4 का आलं माहितीये का, या ठिकाणी ह्या सूत्रानुसार जुन्या भागीदारांचे एकूण भांडवल गुणिले त्याच्या हिश्श्याचं कोणतं प्रमाण, व्यस्त प्रमाण. आता हे 62,600 म्हणजे भावेश आणि चंद्रा या दोघांच्या भांडवलाची बेरीज आहे, गुणिले त्यांच्या हिश्श्याचं व्यस्त प्रमाण. 4/5 हिस्सा होता शिल्लक हिस्सा, त्या शिल्लक हिश्श्याचं कोणतं प्रमाण केलं आपण, व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण म्हणजे उलट. ओके, 5/4 केलं. काय केलं आता या ठिकाणी बघा, 4×1=4, 4×1=4, 2 उरले, 4×5=20, 2 उरले, 4×7=24, 2 उरले, 4×5=20, 4×0=0. 15,650 गुणिले 5 यांचा गुणाकार किती आला, 78,250 आला. आता 78,250 हे तिनास एकास एक ह्या भावेश, चंद्र आणि आलिया या तिघांमध्ये काय करायचे, वाटप करायचे. तर पुस्तकात तुम्हाला ह्याचं वर्किंग नोट मध्ये दिले बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ काय दिले बघा, भावेशचं भांडवल काढायचे. मग भावेशचं भांडवल काढायचे तर 78,250 गुणिले 3/5. 3 आणि भागिले 5 कुठून आलं माहितीये का, तिनास एकास एक आहे, ते सगळ्या प्रमाणाची बेरीज आहे. मग भावेशचं किती यायले, 46,950 यायले. नंतर चंद्राचं बघा, 78,250 गुणिले 1/5 किती यायले, 15,650 यायले. आणि आलियाचं किती आहे, 78,250 गुणिले 1/5 15,650 यायले. असं समजत नसल तर समजून सांगतो बघा. किती यायले सांगा, 78,250 यायले. तिनास एकास एक वाटप करायचे, एक काम करायचं. मग डायरेक्ट याला काय करायचं, 5 न भागायचं. कसं भागायचं बघा, तिनास एकास एक म्हणजे सगळ्या प्रमाणाची बेरीज करा. किती येते, 5 येते, 5 न भागा. 5×1=5, 5×1=5, किती उरले, 2 उरले. 5×5=25, किती उरले, 3 उरले. 5×6=30, किती उरले, 2 उरले. 5×5=25, 5×0=0. मग आता या ठिकाणी बघा, 15,650 एक हिस्सा मिळालाय, गुणिले 3 करा. 15,650 गुणिले 1 करा. 15,650 गुणिले 1 करा. ऑटोमॅटिक बाकीचं पुढचं प्रमाण तुम्हाला मिळून जाईल. हे काय केलं आपण, त्यांचं नवीन भांडवल काढले. आता काय करायचं, या भांडवलाचा परिणाम करायचा आहे. कोणत्या खात्यावर करायचा आहे, भांडवल खात्यावर करायचा आहे. मग भांडवल खात्यावर डायरेक्ट काय करायचं, या ठिकाणी बघा, इथं शिल्लक पुढे नेली, शिल्लक पुढे नेली असं लिहा. 46,950, 15,650, हम्म 46,950, 15,650 आणि 15,650 हे त्यांचं आपण काय केलं, भांडवल घेतलं. इथपर्यंत झालं.
हे त्यांचं आपण डायरेक्ट नवीन भांडवल घेतलं. मग या ठिकाणी इनडायरेक्ट एक गोष्ट आपण केली आहे बघा, नवीन भागीदार जो आहे, नवीन भागीदार जी आहे आलिया, तिचं नवीन भांडवल किती असायला पाहिजे, या ठिकाणी सरळ सरळ आले बघा 15,650. मग एक काम करायचं, नवीन भागीदाराचं आपण भांडवल काढले, तर नवीन भागीदारांना भांडवल आणलं म्हणून या ठिकाणी त्याची काय करायची, नोंद करायची. काय होणार, रोख किंवा बँक खाते नावे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. रोख किंवा बँक खात्याच्या नावेला नवीन भागीदाराचं भांडवल खाते घ्यायचं आणि नवीन भागीदाराच्या म्हणजेच आलियाच्या भांडवल खात्याच्या जमाला रोख किंवा बँक खाते घ्यायचं. मग इथं आपण हो का आलियाच्या जमाला घेतलं, या ठिकाणी रोख किंवा बँक खाते 15,650. आणि याचा दुसरा परिणाम कुठे करायचा आहे, रोख किंवा बँक खात्याच्या नावे बाजूला बघा, रोख किंवा बँक खात्याच्या नावेला आलियाचे भांडवल खाते 15,650. हे कसे आले माहितीये का, आपण त्यांचं भांडवल काढले. वर्किंग नोट मध्ये थोडं समजायला तुम्हाला अवघड जाईल, हे व्हिडिओ पुन्हा 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 बघा, तुम्हाला हे समजून जाईल. आणि नाही समजलं तुम्ही विचारू शकता. आता नंतर काय करायचंय, हे सगळं झालं, नवीन भागीदाराचं भांडवल किती आलं पाहिजे, आपण काढलं का 15,650. ओके, कसं काढलं इथं बघा ना, हो का इथं बघा, हो का आलियाचं भांडवल 78,250 गुणिले 1/5 म्हणजे 15,650 आलं. ओके, मग या ठिकाणी आपण नवीन भागीदाराचं भांडवल काढले. आता आपल्याला भांडवल खात्याचा हिशोब पूर्ण करायचा आहे आणि जे काही फरक येईल तो समायोजित करायचा आहे. आता फरक कसा समायोजित करायचा, तर बघा अगोदर कोणता भागीदार, भावेश, भावेशच्या कोणत्या बाजूची बेरीज जास्त त्या बघायचं. आता भावेशची बघा ही नावेला 2 पद झाले, हे एक पद झालं आणि हे एक पद झालं, हे 31,500 आणि 46,950 झालं. जमाला फक्त एवढेच पद आहेत, हे म्हणजे नावेची बेरीज जास्त यायले, किती यायले 78,450 यायले. आणि जमाची बेरीज किती येते बघा, आपण केले 65,000 किती केले बघा, ती जमाची बेरीज आपण केलेली आहे भावेशच्या किती 65,450 केलेली आहे. दोन्ही मधला फरक काढला, दोन्ही मधला फरक केला बघा किती हजार, 13,000 रुपये. आता हे 13,000 रुपये लिहायचं रोख खाते. रोख खाते का लिहायचं, पण एवढं भांडवल भावेशला काय व्हायले, कमी पडाले. कमी पडाले की जास्त व्हायले, कसं काढायचं का 6 नंबरचे समायोजन बघा. सर्व समायोजन नोंदी झाल्यानंतर जुन्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या आधारे नवीन नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात भांडवलाचं काय करावे म्हणले, समायोजन करावे म्हणले. आपण भांडवलाचं समायोजन करत असताना एक काम करायचं, भावेशच्या अगोदर आपण नावेची बेरीज केली 78,450 रुपये यायलेत आणि भावेशच्या आपण जमाची बेरीज केली. हे जमाला हे 13,000 नव्हते बरं का, हे 13,000 नाही तर समजून बेरीज करायची. 18,000, 32,000, 15,000 आणि 450 एवढ्याची बेरीज यायली आहे 65,650 वाटते का 450, 65,450 यायले बघा. मग 65,450 चे वजा करायचे 0 0 0, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 7 मधून 6 गेले 1, म्हणजे 13,000 रुपये एवढं भांडवल काय व्हाले, कमी पडाले. मग कमी पडलेल्या भांडवलाकरिता एक नोंद आहे, कमी पडलेल्या भांडवलाकरिता एक नोंद आहे बघा. कमी पडलेल्या भांडवलाकरिता किंवा जास्त झाली तर बघा, कमी पडलेल्या भांडवलाकरिता रोख किंवा अधिकोष किंवा चालू खाते नावे संबंधित भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग आपण रोख खात्या मार्फत, चालू खातं म्हणलं नाही किंवा बँक खातं म्हणलं नाही. मग रोख खातं नावे म्हणजे रोख खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला, रोख खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला काय लिहायचं, एकच मिनिट हा. रोख खात्याच्या कोण्या बाजूला बघा, नावे बाजूला काय लिहायचं, भावेशचे भांडवल खाते घेतले का इथं बघा, भावेशचे भांडवल खाते 13,000. आणि दुसरा परिणाम, भावेशच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला रोख खाते किती रुपये 13,000. असंच चंद्राचा हिशोब करायचा. चंद्राचा हिशोब करताना चंद्राच्या जमाची बेरीज जास्त आली आहे 39,150 आली आहे आणि चंद्राच्या नावेची बेरीज बघा हे 10,500 आणि हे 15,650 म्हणजे किती झाले बघा 26,150 बरोबर आहे का. बघा ना 10,000
500 आणि 15,650 एक हाताला एक बरोबर आहे 26,150. मग काय केलं 39,150 मधून 26,150 वजा केले तर त्याच्यामधला फरक किती आला 13,000 आला. आता हे भांडवल ह्याला काय व्हायले जास्त व्हायले. मग जास्त झालेल्या भांडवलाकरता नोंद काय होते माहिती आहे का त्याच्या उलट म्हणजे काय करायचं नावे बाजूला या ठिकाणी रोख खातं म्हणून घ्यायचं 13,000. मग याची नोंद काय होते की संबंधित भागीदाराचे भांडवल खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. मग भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला आपण रोख खातं घेतलं 13,000. आता रोख खात्याच्या जमा बाजूला बघा चंद्राचे भांडवल खाते घेतलं आपण किती हजार 13,000 रुपये. इथपर्यंत झाल्याच्या नंतर एक काम करायचं हे भागीदारांचे जे आपण भांडवल काढले 46,950 15,650 15,650 हे ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घ्यायचं संपत्ती बाजूला घ्यायचं देयता बाजूला घ्यायचं काय म्हणून घ्यायचं भांडवल खाते म्हणून घ्यायचं. या ठिकाणी बघा हो का भांडवल खाते 46,950 जे आपण रफ मध्ये काढले का नाही भांडवल ते त्यांचं नवीन भांडवल म्हणून घ्यायचंय. चंद्राचं भांडवल 15,650 आणि आलियाचं 15,650. एवढं झाल्यावर रोख खात्याचा हिशोब करायचा. रोख खात्याचा हिशोब करताना रोख खात्याच्या नावेची बेरीज यायला बघा किती यायले 49,050 आणि जमाची बेरीज यायला 13,000. दोन्ही मधला फरक काढला 36,050 यायला तर लिहायचं शिल्लक पुढे नेली. मग इकडली बेरीज येणार 49,050. रोख खात्यावर शिल्लक किती यायले 36,050 यायले. ही शिल्लक ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायची. ताळेबंदाच्या संपत्तीला हो का रोख शिल्लक म्हणून आपण घेतली 36,050. आता काय करायचंय ताळेबंदाच्या दोन्ही साईडचे बेरजा करा. हे ताळेबंद आहे ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करायच्या. ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा येणार 1,38,250 1,38,250. अशा प्रकारे आपण भावेश आणि चंद्रा यांचं थोडस अवघड असलेलं गणित पहिल तेवढं जमल तसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जर हे गणित समजलं नसेल तर व्हिडिओ बॅक घेऊन तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला समजेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमची अडचण तुम्ही विचारा. ती अडचण तुम्हाला सांगितली सॉल्व्ह केले जाईल समजून सांगितलं जाईल. ओके तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ह्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. दुसरे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाईव्ह लेक्चर देखील सुरू करायचे आहेत. सगळ्या प्रकरणांचं जवळपास आपल्याला रिव्हिजन घ्यायचे. रिव्हिजन घेत असताना ते लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून आपलं काय होईल रिव्हिजन होईल. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबवता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमचे मित्र मैत्रिणी असतील भाऊ बहीण असेल ठीक आहे तर त्यांना देखील ह्या व्हिडिओची लिंक काय करा शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अवघड असलेलं गणित काय होईल सोपं होईल. ओके धन्यवाद.